त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन पावनी देवाची आदत्र जननी देवाची आदत्र जननी देवाची संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदव सन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमतिपरिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः अतुलित बलधामं हेमशैलावदेहं धनुजवनकृशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिदानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि मस्तक हे पायावरिया वार करे संताचा वार करी संताचा या वार करे संताचा मस्तक हे पायावरिया वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरिया वार करी संताचा या वार करी संताचा वार करी संता प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ भक्तराज शिरोमणी नामदेव महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला तीर्थाची नाम आसक्तीने तीर्थाची रूपासक्तीने सेवा केल्यानंतर काय प्रसाद मिळू शकतो आणि त्या तीर्थाचं काय महिमान आहे याचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल मिळालेल्या वेळेमध्ये या अभंगाची काहीशी सेवा करण्याचा प्रयत्न तुम्हा सगळ्यांच्या साक्षीनं मला करायचा आहे. थोडा आवाज आहे. आपल्याला सगळ्यांना श्रुत आहे, माहिती आहे, आदरणीय श्री भाऊसाहेब रूपचंद मढवई यांनी नर्मदा मातेची परिक्रमा केली आणि ती नर्मदा मातेची परिक्रमा पूर्ण करून जो पूर्णतेचा सोहळा आहे त्या सोहळ्याचं नियोजन संपूर्ण परिवाराने करून एक देखणा उत्सव या परिवाराच्या संयुक्त विद्यमाने इथं आयोजित करण्यात आलेला आहे. एक दिवसीय भक्ती महोत्सव, एक दिवसीय कीर्तन सेवा आहे आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत या मनकर साहेब ही सेवा पूर्णतेला नेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यांचं संपूर्ण कुटुंब सहोदर श्री शंकर रूपचंद मढवई, शांताराम रूपचंद मढवई, दोघं त्यांचे मुलं गोविंद भाऊसाहेब मढवई, अरविंद्र भाऊसाहेब मढवई आणि संपूर्ण मढवई परिवार, या मढवई परिवाराच्या चरणी प्रणाम आहे. भाऊसाहेबांच्या चरणी प्रणाम आहे. आज या महाराष्ट्राचं भजन वैभव कीर्तनाला उपस्थित आहे माझे बंधू आदरणीय हरिभक्तपरायण योगेश महाराज बोराडे, आदरणीय आमचे सगळ्यांचे आवडते श्रद्धेय उत्तम महाराज गायकवाड, आदरणीय श्री अरुण भैया आदी करून सगळीच महाराज मंडळी, मृदंग साथीला महाराष्ट्रातला मृदंग विश्वातला गोड हात माझे बंधू आदरणीय हरिभक्तपरायण दिनेश महाराज मोजाड, आदरणीय श्यामदादा, अनिलदादा, अनिल मौली रेंडे, श्याम महाराज शिंदे आदी करून ही सगळीच महाराज मंडळी, गोड तबला वादक आहेत, गोड हार्मोनियम वादक आहे, सगळी गाणारी मंडळी आहे. या परिसरातला प्रसिद्ध साऊंड आमच्या शंकरदादांची गोड सिस्टीम कार्यक्रमाला आपण निमंत्रित केलेली आहे. आमचे कल्पेशराव साळे, कल्पेश दादांचा विशेष आग्रह या कार्यक्रमाच्या निमित्ताने होता. कल्पेशने फार चांगलं नियोजन कार्यक्रमाचं केलं. मला म्हटलं बाबा दिवस मागं पुढं झाले तरी चालतील पण सेवा मढवई परिवाराची एवढी करायची.
शक्यतो मी परिक्रमेची सेवा काही नाकारत नाही. पुण्यस्मरणाचं नाही जमलं तर आटापिटा करत नाही, पण परिक्रमा केल्यानंतर सेवेला आपण गेलं पाहिजे. कारण आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये उपासनेविषयी ओढ आहे आणि कधी काळी आपल्यालाही त्या उपासनेतून प्रवास करायचा आहे. त्यामुळं मी या सेवेला होकार दिला. आज योगायोगानं कल्पेचा जन्मदिवसही आहे. त्याला पहिल्यांदा आम्हा सगळ्यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आहे. शतायुष्य हो, तुझ्याही जीवनात अशी काही वारकरी संप्रदायाची सेवा उपासना घडते, याच तुला चांगल्या शुभेच्छा आहे. कल्पेश्वरांना वंदन आहे. आज माझ्याबरोबर आलेले आमचे मित्र आदरणीय श्री लखन महाराज पाटील कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. भरपूर महाराज मंडळी कार्यक्रमाला आहेत. सगळे आमचे नितीन दादा आहेत, सागर दादा बनकर आहेत, पिनुभाऊ आत्ता आले, बनकर साहेब आहेत, अंबादाजी बनकर, आदरणीय श्री विशालदादा आहेत, सदाफळ. या सगळ्यांच्या चरणी मनापासून वंदन आहे. तुम्हा सगळ्यांना खरोखर धन्यवाद आहे. या कार्यक्रमात या परिसरात येत असताना या सगळ्यांची मित्रमंडळींची कायमच भेट होते. आजही मोठ्या वेळात वेळ काढून सगळेजण उपस्थित आहे. खूप चांगला पर्वकाळ त्यांनी आपल्या आयुष्यात साधला भाऊसाहेबांनी, की त्यांनी नर्मदा मातेची परिक्रमा केली. काय ही परिक्रमा कोणी सुरू केली, काय या परिक्रमेची पद्धत आहे? मूळतः नर्मदा मातेची परिक्रमा पहिल्यांदा मार्कंडेय ऋषीने केलेली आहे. असा इतिहास सापडतो की मार्कंडेय यांनी जवळजवळ कुठं ठिकाणी काही ठिकाणी 7,000 म्हटलं, काही ठिकाणी 9,000 म्हटलं. 7,000 वर्षापूर्वी मार्कंडेय ऋषीने ही परिक्रमा केली. कशी केली, किती कालावधी लागला? ही परिक्रमा करायला भाऊसाहेबांना 84, 85 किंवा 90, 95 दिवस लागले असतील. मार्कंडेय ऋषींना ही परिक्रमा करताना 45 वर्ष लागली. 45 इतके वर्ष ही परिक्रमा त्यांनी केली. बरं म्हणजे या परिक्रमेत नेमकं त्यांनी केलं काय? त्या परिक्रमेकरता त्यांनी उपासना कशी केली आणि काय काय केलं याचं वर्णन जर पाहिलं तर नर्मदा मातेची परिक्रमा शक्यतो अमरकंटक किंवा ओंकारेश्वर 2 ठिकाणाहून सुरू केली जाते. परिक्रमा या शब्दाचा अर्थ ज्या लोकांना माहिती नाही त्यांना पटवून देतो, सांगतो. परिक्रमा करणं म्हणजे ज्या तीर्थाची परिक्रमा करायची ते तीर्थ उजव्या हाताला ठेवायचं आणि तीर्थाच्या कडेकडेने उजव्या हाताला तीर्थ ठेवून चालत राहायचं. स्वप्नातही चुकीनेही त्या तीर्थाला ओलांडता तुम्ही कामा नाही, असा इतिहास आहे, प्रघात आहे. ओलांडले म्हणजे तुमची परिक्रमा संपली, खंडित झाली, पुन्हा तुम्हाला चालू करावी लागणार आहे. तुम्हाला दिलेल्या वाटेनेच त्या उजव्या हाताला तीर्थ ठेवून परिक्रमा करायची. बरं पण त्या नर्मदा मातेला 999 नद्या मिळून तिच्यात प्रवाहित होतात. किती? 999. मार्कंडेय ऋषींनी परिक्रमा चालू केली आणि परिक्रमा सरळ करत असताना इकडून येणारी नदी नर्मदा मातेला मिळाली. मग आता मार्कंडेय ऋषी आली इथं, नदी आली आडवी, जाते नर्मदा माता पुढं. आता ही नदी ओलांडून पुढं जायचंय ना परिक्रमा करायला, आपल्याला तसंच जावं लागतं. पण मार्कंडेय ऋषीने तसं केलं नाही. त्यांनी या नदीच्या संगमाजवळ यावं. इथं नदीचा मिलन झाला, नर्मदा मातेचा आणि या नदीचा हा संगम झाला. त्यांनी इथपर्यंत आल्यानंतर इकडं आपली मान फिरवायची. ज्या नदीचं मिलन नर्मदा मातेला झालंय त्या नदीच्या उगमापर्यंत जायचं, तिला वळसा घालायचा, उजव्या हाताला पुन्हा ती नदी ठेवायची, नर्मदा मातेजवळ यायचं, पुन्हा डावीकडं वळायचं, चालत राहायचं, पुन्हा नदी लागली डावीकडं फिरायचं, उजव्या हाताला तिरट्या देऊन वळसा घालून पुन्हा नर्मदा मातेजवळ यायचं, पुन्हा चालत राहायचं. 999 नद्यांची परिक्रमा आणि नर्मदा मातेची परिक्रमा, अशी परिक्रमा त्यांनी केली. जवळजवळ 45 वर्षाचा कालावधी. कालात तपशील असू शकतो, फरक असू शकतो, पण माझ्या वाचण्यातून माझ्या ऐकण्यातून असं आहे की एवढा कालावधी त्यांनी त्या मैयाच्या परिक्रमा करता दिला. नर्मदा माता ही भगवान शंकराची सगळ्यात आवडती नदी आहे. सगळ्यात, माफी मागून बोलतो, गंगा मातेपेक्षाही. का? कारण नर्मदा माता ही भगवान महादेवाची मुलगी आहे, भगवान शंकराच्या तनूपासून निर्माण झाली नदी आहे. आता बापाला पोरगी जास्त आवडते. अरे पोरगी डोक्यावर नाही ना बसली, ही तरी डोक्यावर जाऊन बसली गंगा, ती डोक्यावर बसली नाही. भगवान महादेवाचं वरदान आहे, जो माझ्या मुलीची परिक्रमा करेल प्रत्यक्ष माझी मुलगी त्याला भेट देईल आणि मीही त्याच्यावरती कृपा करेन.
प्रत्यक्ष जीवनात कृपेची अनुभूती साध्य करायची असेल तर जन्माला आलेल्या माणसाने एकदा तरी नर्मदा मातेची परिक्रमा केलीच पाहिजे. केलीच. हातपाय जर असतील तुमचं आणि तुम्हाला चांगलं असेल तर केली पाहिजे. विशेषतः परिक्रमेला ती माणसं जातात ज्यांना घरी काहीच काम नाही. पण मला आनंद वाटला भाऊसाहेब तुमचा, तुम्ही प्राप्तिपूर्वक त्याग केला. तुमच्या मुलांचं फार चांगलं दिसतंय, सगळ्यांचं. भावांचं उत्तम आहे, पोरांचं उत्तम आहे, वेल एज्युकेटेड परिवार आहे, हाय प्रोफाईल फॅमिली आहे. पण इतकं सगळं असून त्याग करणं हा त्याग देवाला आवडतो. शुगर असलेल्या माणसानं म्हणायचं का मी साखर खात नाही, अरे तुला चालतच नाही. पण साखर कारखान्याच्या मालकानं म्हणावं साखरमध्ये त्रास होऊ शकतो, मी साखर खात नाही. प्राप्तिपूर्वक त्याग आहे. तुला चालतच नाही आणि तू म्हणतो खात नाही. तसं काहीच घरी नाही, घरात कवडीचं काम नाही. आणि मग उद्गून उपद्व्याप सोडून एखादा उद्विग्न होऊन फार दुःखाला त्रासाला कंटाळून परिक्रमेला गेला, त्याचं कौतुक नाही मला. पण सगळं नीट असून घरात खूप आनंद असून प्राप्तिपूर्वक त्याग, पोरांना कसलीही कमी नसून तुम्ही जे समर्पणाची भूमिका ठेवली हीच परमार्थामध्ये फार गरजेची आहे. आणि ते माणसाला कधीतरी करता आलं पाहिजे. आमच्या लखन महाराजांनी 75 दिवसात नर्मदा मातेची परिक्रमा केली. बघा हे उभे आहेत ना, यांनी. तुम्ही म्हणाला त्यांनी केली, तुझं काय? नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी कोणतीही कीर्तन मी घेत नाही. माझा विचार 100% यावर्षी परिक्रमेचा आहे. मी परिक्रमेला जाणारच आहे. आणि ते बरोबर परमात्म्यानं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आमच्याकडून करून घ्यावं हीच प्रार्थना आहे. मी घेतच नाही कीर्तन. केली पाहिजे. आपल्या उद्धाराकरता आपण काहीतरी केलं पाहिजे. कीर्तन कोणालाही करावं वाटतं, पण उपासना नाही ना करावी वाटत कोणाला. आणि उपासना केल्याशिवाय माणसाचा उद्धार होत नाही. तुम्ही करोडपती असा घरचे, तुमची भगवंताकरता काही करायची तयारी असेल, देवाकरता साधू संतांकरता काही करायची तयारी असेल तर तीच तुमच्या अंतकाळात उपयोगाला येते. माझं म्हणणं आहे काय, आपलं चांगलं होईल या भावनेने काहीच करू नका. आपलं खूप चांगलं केलं ईश्वराने, ह्याच्यापेक्षा काय चांगल्या जीवनाची व्याख्या असू शकते. इतकं चांगलं केलं की हजारो लाखो गळे असून सुद्धा भगवंतानं नामचिंतनाला आपला गळा निवडला. हजारो हात असून नामचिंतनाला भगवंताने आपले हात निवडले. परिवार उत्तम आहे, भावंडांमध्ये प्रेम आहे, घरात सुशील नाऱ्या आहेत, आई वडील उत्तम आहेत, भावाच्या पत्नीचं आपल्या पत्नीचं फार चांगलं आहे, मुलं व्यवस्थित आता रुटीनला लागलेली. इतकं सगळं चांगलं असूनही देवाकरता काहीच करावं वाटत नसेल तर मला असं वाटतं तो जीवनातला खूप मोठा भयंकर अपराध आहे. आणि त्या अपराधात कोणीही आपण जाऊ नये. पण प्रार्थना केली ना तर भगवंत सेवा करूनच घेतो महाराज. असं कोण आहे माणूस तुम्ही सांगा मला की ज्याला यातना नाही, वेदना नाही? कोण आहे? प्रत्येकच जण आहे की ज्याला काहीतरी त्रास आहे. त्या त्रासातून एक दिवस सामोरं जायचंच आहे. आपल्याला हे शरीर थकल्यावर याची किंमत कळते की अरे पाहो पाय गेले आता, पाहो डोळे गेले आता. आपल्याला असं वाटतं की ती वेळ यायच्या अगोदर आपल्याकडूनही भाऊसाहेबांसारखं काही आमच्याकडूनही घडावं, आम्हा सगळ्यांकडून घडावं. हीच प्रार्थना या निमित्तानं करूया. कारण सेवा केल्याशिवाय इथं काही मिळत नाही. उचिताचे हाती ठेवा तुकोबारे म्हणतात, दिली सेवा न करता. तुकोबाऱ्यांना भेटलं बा, आपल्यासारख्याला काय भेटणार आहे? आपण काय एवढे पुण्यवान थोडीच आहे. आपलं स्वतः केलेलं पाप मोजता येत नाही. नकळत झालेले किती हजारो पाप आहे. कोण असा धुतला तांदूळ आहे माईचा लाल पृथ्वीवर की साला आयुष्यात पापच घडलं नाही? अरे ठरून केलेले मोजता येणार नाही तर नकळत केलेल्या पापाचा काय हिशोब करता? म्हणून सेवा केली पाहिजे. ती अशा तीर्थाची की जे तीर्थ प्रत्यक्ष आशीर्वाद देतं. असं म्हणे वसुदेवानंद सरस्वती बालयोगी महाराज त्यांच्या परिक्रमेच्या चरित्र कथा सांगितल्या जातात. बालयोगी महाराजांनी परिक्रमा केली. एक शांताराम नावाचा मुलगा त्यांनी परिक्रमेला सेवेला सोबत नेला. आता ती परिक्रमा म्हणजे आश्रमात मुक्काम. दिवसभर चालले आणि संध्याकाळी त्यांचा एका आश्रमात मुक्काम झाला. झोपले. घोणस प्रचंड विषारी त्या शांतारामला रात्री त्यांनी दंश केला सर्पाने. सकाळी उठले, नर्मदा मातेवर स्नानाला गेले. तिकडून आले आणि स्वतः पाहिलं तर उठ ना बाबा. भागवत आणि शांताराम असे दोन नाव होते. अरे भागवत उठ, जरा
आंघोळ बिंघोळ कर, लवकर आवरायचं, आपल्याला निघायचं. आज कसा उशीर आहे, माझ्या अगोदर उठतो तो. पण भागवत आवाज देत नाही. नजर गेली, थंडीचे दिवस, तोंडावरचं थोडं बाजूला केलं, तोंडाला फेसकोट आलेलं महाराज. समजलं, अरे बापरे, काहीतरी काहीतरी विचित्र घडलं म्हणे गड्या. अरे बापरे, सर्पदंश झाला हे निदान लक्षात आलं. पायाकडं पाहिलं, रडायला लागले. ते म्हटले, एकुलता एक हा भागवत आपण आपल्या सेवेकरता आणला, याला काही परिक्रमेचं महत्त्व माहिती नव्हतं किंवा घरी काही परिक्रमा करावी अशी इच्छा नव्हती. आता काय करायचं. पण त्यांची प्रचंड निष्ठा महाराज नर्मदा मातेवर. ते नर्मदा मैयामध्ये गेले, ओंजळ भरून पाणी घेतलं, सांगितलं, नर्मदा मैया, या परिक्रमेवर कोणीच विश्वास ठेवणार नाही बरं, हा भागवत नावाचा पोरगा गेला तर. ते ओंजळ भरून पाणी आणलं. मी घडलेलं सांगतोय तुम्हाला, काही वर्षापूर्वीची घटना आहे. पाणी आणलं ओझळ भरून आणि त्या भागवत नावाच्या पोराच्या फेसकुटानं भरलेल्या तोंडात टाकलं. आश्चर्य सांगतो तुम्हाला, गोनस सारखा प्रचंड विषारी सर्प ज्या भागवतला दंश करून गेला होता, या नर्मदा मातेच्या पाण्याने नाही, नर्मदा मातेच्या अमृता समान पाण्याने त्या भागवत नावाच्या लेकराला संजीवनी दिली आणि त्याने राहिलेली परिक्रमा पूर्ण केली. खूप सत्वाची मैया आहे महाराज नर्मदा माता. स्वतंत्र तुमच्या पुढे उभी राहते. जगात असं ठिकाण नाही की जिथं कोणीच नाही तिथून आवाज येतो. कोणीच नाही आहे आता. आणि मोठ्याने म्हणा, नर्मदे, तुम्हाला आवाज येणार म्हणजे येणार. कितीही रात्र असू द्या, दिवस मावळता असू द्या, तुम्हाला वाटेला कोणीतरी रस्ता सांगायला येणार. कोण आहे तिथं. इतकं वरदान कोणाला आहे महाराज. म्हणून ज्यांचे हातपाय चांगले त्यांनी यंदाचा आता एवढा आदर्श घ्या, पुढच्या वर्षी निघा, एकदा करूनच घ्या. ज्यांचे गुडघे गेले त्यांनी गाडीने करा. आता काय त्याला वय निघून गेल्यावर, शरीर संपल्यावर काय त्याला इलाज नसतो. जशी जमेल तशी करा. पण नर्मदा मातेच्या कुशीमध्ये आपला काही काळ घालवा. ज्या लखन महाराजांनी मला विषय सांगितला, दिवसभर 40 ते 45 किलोमीटर चालले होते. मला त्यांनी परिक्रमेतून सांगितलेला विषय आजही त्यांच्या समोर आठवणीत आणून देतो. चालले दिवसभर. हरणे महाराज, ते आमचे विनायक महाराज, खूप भुका लागल्या. सोमवार संध्याकाळी सोडायचा बुवा. दिवसभर त्या पोरांना जरा आवरा. मग त्या दिवसभर 45 किलोमीटर चालले. संध्याकाळी सोमवार सूर्या भावनेने चालले. आश्रमात गेले. चांगले जटाधारी बाबा, चोमळ्या झालेल्या नखाच्या जटा जमिनीला टेकलेल्या त्यांच्या आश्रमात गेले आणि त्यांना सांगितलं की आता आम्हाला इथं सोमवार सोडायचा आहे. योगानं त्या आश्रमात फक्त तांदूळ होते. उत्तम महाराज काय होते, फक्त तांदूळ. आता इलाज तर नाहीच, पुढे जायचं तर आता अंधार पडला. ते तांदूळ त्यांनी पाण्यात घातले, शिजायला घातले. आता नुसते तांदूळ कसे खाता हो. भात कसा जाईल, नुसता काही तिखट असलं तर जातं अन्न. मग चटणी पाहिली, मिरची पावडर, ती मिरची पावडर घातली आणि तेल टाकायचं त्यात. म्हणून बिस्लरीची पाण्याची बाटली नसते काही, त्या पाण्याच्या बाटलीत तेल होतं, त्या पाण्याच्या बाटलीतलं तेल टाकलं. खूप भुका लागलेल्या 45 किलोमीटर पोटात अन्न नाही आणि चालणं. किती भूक लागलीशी, किती भूक लागलीशी सांगता येईल ते शब्दात. अहो त्या भुकेचं वर्णनच होऊ शकत नाही. काही द्या, भूक ना मागे चबाना और नींद ना मागे बिछाना. ओरिजिनल भुकेला माणूस म्हणत नाही काय बनवलंय तू, तो म्हणतो तू फक्त आण. ओरिजिनल भूक. जो विचारतोय काय केलं तुला, समजावं याला काही फार भूक नाही, वाढ नाही काही. ओरिजिनल झोपे आलेला माणूस म्हणतो का हे गादी टुचून राहिली मला, खाली नरमच नाही. अरे पाठ टेकले की झोप. खुर्चीवर झोपू शकतो माणूस, झोपायल्यावर काय त्याला. संध्याकाळचं कीर्तन झाल्यावर 10 मिनिटात मला झोप लागू शकते गाडीत. काय आठवत नाही, भेटवत नाही काय. मी 10 मिनिटात गाळ झोपू शकतो, टरफोश एकदम. झोप लागते म्हणजे लागते माणसाला, पण झोपेकरता माणूस थकावा लागतो आणि भुके करता, अन्न जाण्याकरता माणूस भुकेला असावा लागतो. मग यांनी सगळं झालं बा, आता सोमवार सोडायचा. भातावर बरं का, तिखट भातावर. पण माझ्या पिंपळगावकरांनो, पहिला घास घेतला तेव्हा लक्षात आलं की ज्या बाटलीतलं तेल आपण या खिचडीत टाकलं ती रॉकेलची बाटली. रॉकेलचा एक थेंब सुद्धा माणसाला जीव देत नाही.
खाल्लं नाही, मला त्यांनी सांगितलंय. खाल्लं नाही आणि त्यांनी ते सगळं टाकून दिलं. मग आता भूक हो, उपवाशी कसं राहायचं. पण काय नर्मदा मातेची कृपा, एक एक तांब्या पाणी पिलं मैयाचं. अहो एक एक तांब्या पाणी पिलं, कुठं भूक पडून गेली आणि कुठं तहान गेली. नर्मदा मातेचं पाणी असं आहे की तिला अन्न म्हणून प्या, अन्नाची बरोबरी करते. पाणी म्हणून प्या, तहानेची बरोबरी करते. हो, आई म्हणून आईचा आवाज हाक येऊ देत नाही, आठवण येऊ देत नाही. इतकं आपल्याला कुशीतच घेऊन चालते. अरे शेतातून गेलेल्या माणसाला पायात 4 काटे घुसून येता. 3600 किलोमीटरचा प्रवास करून भाऊसाहेबाला देव त्या मैयानं काटा मोडू दिला नाही. हीच तर तिची कृपा आहे. 3600 किलोमीटर, 3600 किलोमीटर चालू देते पण काटा टोचू देत नाही. याला कृपा म्हणतात. आणि ती कृपा या विश्वामध्ये नर्मदा मैयाची आहे. म्हणून आपणही सगळे जाता जाता माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही जरी त्यांचा सन्मान करायला आले असले तरी शॉलीबिली घालून सन्मान करू नका. त्यांच्या पायाला हात लावून सन्मान करा. कारण हे पाय 3600 किलोमीटर प्रवास करून आलेले पाय, एवढं ध्यानात ठेवा. या पायाकडून आपल्याही जीवनात काहीतरी आलं पाहिजे. हो, आमच्या नितीन भाऊच्या वडिलांनी दुसरी परिक्रमा केली. दुसऱ्यांदा पहिली एक केली, 105 दिवस लागले होते. आता काही 84-85 दिवस लागले. सांगा, एकदा माणसाला वेळ भेटत नाही, 2-2 वेळा परिक्रमा. पण आपणही चांगल्या सत्य संकल्पाचा दाता नारायण. आपल्याला सुख वाटलं पाहिजे उपासनेमध्ये की माणूस तिकडं जातो. आपल्याला सुखच वाटत नाही, आपल्या सुखाची व्याख्या समजून राहिली नाही आपल्याला. परवा मी आमच्या सासरवाडीला गेलो, तिकडून निघता माझी सासू मला म्हणे, जावई बापू तुम्ही सुखी राहा. म्हटलं मामी, मी सुखी राहावं असं जर तुम्हाला वाटते तर इले इथं ठेवा लागते. आमची सासू म्हणे, नाही आम्हालाही सुखी राहायचंय, घेऊन जा. आपल्याला आपल्या सुखाचा पत्ता लागला नाही. पडिले दुःखाचे सागरी, पडिले दुःखाचे सागरी, पडिले दुःखाचे सागरी, दुःखाचे सागरी. वावले ते भवपुरी, वावले ते भवपुरी, वावले भवपुरी, वावले ते भवपुरी. पडिले दुःखाचे सागरी, वावलपुरी, वावलपुरी, वावलपुरी. पडिले दुःखाचे सागरी. कोण सुखाच्या सागरात आहे तरी माणसं सेवा करत नाही. अरे दुःखच आहे ना जिकडं पाहू तिकडं. परवा आमच्या गावच्या एका जावयाने त्याच्या सासऱ्याला फोन केला, म्हणे का हो तो गंदगीन लावत जाऊ नका तुम्ही, तुमच्या इतका लबाड माणूस मी अजून पाहिला नाही. अरे म्हणे झालं काय तुला, जावई नाराज काऊन झाले तुम्ही. अहो म्हणे सासरे बुवा 4 वर्ष झाले लग्नाला, मी एकदा बी हसलो नाही अजून. एवढं कडू फळ आमच्या पदरात घातलं. अरे बापा तुमच्या गंधावर गेलो हो मी. सासरा म्हणे असू द्या बुवा. अरे म्हणे काय असू द्या, हसणं बंद केलं हिनं माया. असू द्या सासरा म्हणे, काय असू द्या जावई. अहो पण काय जावई करता, इतकं कडू फळ कोणी कोणाला देतं. सासरा म्हणे, अहो तुम्ही जे कडू फळ चाखून राहिले त्या फळाचं अख्खं झाड माझ्या घरात आहे हो. तुम्ही काय तुमच्या फळाचं कौतुक करून राहिले, जरा माय बी किव करा, दया करा. आमचं काय चाललंय, सगळेजण दुःखीच आहे ना महाराज. कोण सुखी आहे. 1.5 क्विंटलची बाई आहे आमच्या गावात एक. किती, 1.5 क्विंटलची. तिच्या घरी चोर आला. आता चोराला तर अक्कल पाहिजे, घरी कोणाच्या जा. इतका बिंडोक चोर झाला जगात कोणी नसेल. अरे 1.5 क्विंटलवालीच्या घरी जाऊन राहिला. गेला चोर. चोरी करता करता त्या बाईनं पाहिला, जो धरला त्याला नसा आदळा खाली, त्याच्या अंगावर बसली ती बाई. कोणाच्या, चोराच्या. किती वजन होतं, 1.5 क्विंटल. आणि पोराला आवाज दिला, सोन्या जाय तू सागर बनकरांना बोलवून आणि पोलीस आला लवकर. तू म्हणे हो जातो. तो बाहेर आला, अरे जा ना सोन्या लवकर. तो म्हणे चप्पल दिसून राहिली नाही. चोर म्हणे भो माई घालून जाय पण लवकर जाय. कारण पोलीस याच्या अगोदर माझ्या जीव नको जायला फक्त. अरे कोण सुखी. या जगात प्रत्येकाची वाटचाल दुःख सागराकडे आहे.
पण दुःख सागरात बुडालेल्याला सुख पाहिजे असेल तर एका ठिकाणी चला. कोण आहे तो? तुका म्हणे हातवर वा. कृपेचा सागर. तुका म्हणे हातवा कृपेचा सागर. तुका म्हणे हातवर कृपेचा सागर. सागर. तुका म्हणे हातवा कृपेचा सागर. नामासाठी पार. नामासाठी पार पावईल अनेक नका पडू. बाळाचे भरे अनेक नका पडू. गबाळाचे भरे नामासाठी मार. अनेक नका पडू. गबाळाचे भरे अनेक नका पडू. गबाळाचे भरे गबाळाचे भरे. अरे दुःखाचा सागर मिटवायचा असेल तर कृपा सागराकडे जा, सुख सागराकडे जा. तुका म्हणे हा तो कृपेचा सागर. भगवंत कृपेचा समुद्र आहे. पण अशी कोणावरही कृपा कशी होईल? कृपेचा सागर मिळवण्याकरता काही कष्ट लागतील ना. जिथं ओरबाळून मिळवलं जातं तो प्रपंच आहे, आणि जिथं कष्टानं मिळवावं लागतं तो परमार्थ आहे. प्रपंचात तुम्ही फसवूनही पैसा कमवू शकता लोकांना. त्याला काय? एखाद्यानं ठरवलं ना पैसा कमवायचा, काहीच लागत नाही महाराज, काहीच नाही. एखाद्यानं इंजिनियरची नोकरी सोडली आणि दवाखाना टाकला, बोर्ड लावलं कोणताही रोग बसून मिळेल फक्त 300 रुपयात. रोग बसला नाही ते 1000 रुपये मिळतील. बापरे. एक पिंपळगावचा माणूस होता येवला तालुक्यातला, तो म्हणे आपल्याला कोणता रोग नाही पण बोर्ड जरा कोणताही रोग बसून मिळेल 1000 रुपयात. रोग बसला नाही. कोणताही रोग बसून मिळेल 300 रुपयात. रोग बसला नाही 1000 रुपये भेटतील. तो म्हणे एकदा प्रयत्न करून पाहू. तो गेला दवाखान्यात. नमस्कार नमस्कार बसा. काय झालं? म्हणजे जिभेची चव गेली डॉक्टर साहेब. किती दिवस झाले? 8 दिवस झाले. चव नाही. अहो जिभेलाच चव नाही. काही काळजी करू नका. 3 नंबरचं ड्रॉवर उघडलं, त्यातली एक बाटली काढली, 4 थेंब्यांच्या जिभेवर टाकले. अरे तो म्हणे हे तर पेट्रोल आहे हो. 300 आणा. चव समजली तुम्हाला? अरे म्हणे गडा लय डोकेबाज आहे, 1000च्या नादात यानं 300 आणले आपल्याजवळ. म्हणजे बुद्धिवान आहे तो. 2-4-8 दिवस सुधारलं नाही त्याला. अक्कल खात्यात पैसे गेले की माणसाला झोप लागत नाही. हिंदुस्थानात असं गाव नाही जगावं रतन खत्रीचं नाव नाही. हो. कल्याण, मिलन, काय लोकांना ते नावं पाठ आहे. ज्याला कवडीची अक्कल नाही तोही दुपारी फोन करतो. कल्याण काय म्हणते, मिलन काय म्हणते. अरे मिलन, तुझं मिलन नाही होणार कोणाशी येड्या. या मिलनच्या नादी लागला तर लग्नाचं मिलन होणार नाही तुझं. तू मिलनचा नाद करू नको. पण ते माणसाला सवय असतात. चला 300 गेले 300 गेले 300. हा आठवड्यानं पुन्हा एकदा डॉक्टरकडे गेला. नमस्कार नमस्कार. का हो? अहो म्हणे स्मृती गेली हो. मागचं आठवत नाही काही. काहीच आठवत नाही. काहीच नाही. बसा. 3 नंबरचं ड्रॉवर उघडलं. त्यात काय होतं तुम्हालाही माहिती आहे त्यालाही माहिती. 4 थेंब टाकू द्या जिबीवर. तो म्हणे काय लबाड माणूस आहे तुम्ही. अरे काय कोणत्याही आजारावर पेट्रोलच टाकता का? त्यात तर पेट्रोल आहे. तुम्ही आठवड्यात तर मला टाकलं ते गेल्या. 300 आणा. आठवतंय तुम्हाला? तू म्हणे मी हलो गड्या आता 1000च्या नादात 600 गेले आपले. 8 दिवस पुन्हा थांबला आणि एक प्रयत्न करूच म्हणे गड्या आता. पुन्हा गेला. डॉक्टर साहेब दृष्टी गेली, डोळे गेले, दिसत नाही, काहीच दिसत नाही. अहो तुम्ही चुकीच्या दवाखान्यात आली. डोळ्याचा दवाखाना नाही हा. बरं 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 मग द्या 1000 रुपये. तुम्ही तर बोर्ड लावलाय बाहेर. देतो देतो. 200च्या 2 नोटा दिल्या. सांगितलं हे घ्या 500-500 आहेत. 1000 रुपये घरी घेऊन जा. व्यवस्थित जा. कोणाला तुम्हाला चांगलं स्वप्न पडलं का दोघांना? हो म्हटलं पडलं. तुला काय स्वप्न पडलं रे? तो म्हणे अरे इथं भगवान मग शंकर आलते, महादेव
ते म्हटले बाबू पिंपळगावात काय करून राहिला, चाल कैलासात, तुला जरा तिकडचा फेरफटका मारून आणतो. कैलास काय, हिमाचल काय, पार्वती मातेने पोटभर जीव घातलं, गणपती बाप्पा, कार्तिक स्वामी, खूप फिरलो. तो म्हणे यार तुझा कैलास सोड. रामभाऊ कैलास कैलास काय सांगतोय तू, जरा सुरेशचं स्वप्न आहे. काय होतं सुरेशचं स्वप्न? अरे म्हणे इंद्र आलता इथं, स्वर्गाचा राजा. तो म्हणे इकडे तिकडे काय फिरतो, तिकडच्या रंभा अप्सरा पहा जरा, केळीच्या पानावर तोपाचा शिरा तिकोण आली मेरा तो झुमका गिरा, तू विसरून जाशील म्हणे सगळं. असा स्वर्ग आहे, खूप स्वर्गात फिरलो. रामभाऊ म्हणे कैलासात फिरलो, सुरेश म्हणे मी स्वर्गात फिरलो. पण तिरमग तू मा सुंदीपीला कशी काय? तो म्हणे अरे आता ऐका, अरे हनुमंतराय आलती इथं आणि मारुतीराय मला म्हटले तू बासुंदी पितू की रट्टे खातू? नाही, ते म्हणे बाबा मी बासुंदी पिऊन घेतो. आता इतक्या मोठ्या माणसाने आग्रह केल्यावर मी बासुंदीचा ग्लास उचलला. ते म्हणत तिरमग बासुंदी पिला, त्यात काही वाद नाही, पिला बरं केलं गड्या. अरे पण मारुतीराय आल्यावर आम्हाला आवाज तरी द्यायचा बाळा, दर्शन तरी झालं असतं. तो म्हणे लय आवाज दिले पण हा कैलासात तू स्वर्गात. अरे माझ्यासारख्या गरीबाचा आवाज कैलासाला स्वर्गाला जाईल कधी? मी म्हटलं आपल्यासारख्याने यांना आवाज देण्याची भानगडीत आता पडू नये. आता बासुंदी पिऊन घेतलेली बरी. जिथं ओरबाळून घ्यावं लागतं त्याचं नाव प्रपंच आहे, आणि जिथं कष्ट करून मिळवावं लागतं त्याचं नाव परमार्थ आहे. पाहे प्रसादाची वाट, पाहे प्रसादाची वाट, पाहे प्रसादाची वाट, पाहे प्रसादाची वाट. द्यावे धुवनिया ताट, द्यावे धुवनिया ताट, देश घेऊनी जाईन, देश घेऊनी जाईन. घ्यावे दुनिया थाट, घ्यावे दुनिया थाट, देश घेऊनी जाईन. प्रसादाची वाट, धुवनिया ताट, घेऊनी जाईन, देश घेऊनी जाईन. पाहे प्रसादाची वाट, घ्यावे दुनिया थाट, देश घेऊनी जाईन, देश घेऊनी काहीतरी कष्ट करा आणि मग प्रसादाची वाट पहा. मग कोणते कष्ट करा? तुम्ही कष्ट करायचे असतील संप्रदायात तर नामदेवराय म्हटले आमच्या अभंगाच्या व्यवस्थेत कष्ट करा, तुमचे कष्ट वायाला जाणार नाही. कोणते कोणते कष्ट आहे? तुम्ही तीर्थाची सेवा करा. कशी करा? नाम आसक्तीने करा, रूप आसक्तीने करा तरी तिचं फळ आहे. अहो तिच्या स्नान सेवेने करा, फळ आहे. ये दक्षिण वाहिनी इंद्रायणीसी, प्रत्येक तीर्थाचं फळ आहे. स्नान घडता भयदेशी, कोटी तीर्थ प्रयागादी काशी प्रसन्न होती हरिहर, इंद्रायणीचं वर्णन आहे. गोदा तटे निर्मळे, देवदेवांची रावळे, संत महंत मिळे दिवस जाय सुखाचा, गोदावरीचं वर्णन आहे. तो काय म्हणे चंद्रभागा, स्वरूप तुझे पांडुरंगा, चंद्रभागेचं वर्णन आहे. तेथे नांदे सोमेश्वर, तुमच्या डाव्या हाताला चला आता. तापी पूर्णा बरोबर, तापीचं पूर्णेचं वर्णन आहे. पयोष्णीचं वर्णन आहे. पूर्णा विश्वाच्या मेळ्यावर, पूर्णा विश्वाच्या मेळ्यावर आहे धुपेश्वर मंदिर आहे, धुपेश्वर मंदिर. विठ्ठल हरिबाबा नावाचे संत झाले, त्यांचंही भजन आहे. त्यांनी या तडाखाचं वर्णन केलं. किती नद्या आहेत, किती तीर्थ आहे. अरे गंगा मातेच्या अगोदरचं तापी मातेचं तीर्थ आहे. सूर्यपुत्री ही सूर्यनारायणाची मुलगी आहे तापी माता, असं आहे. त्या मैयाची सेवा तुम्हाला करायची असेल तर तुम्ही नाम आसक्तीने रूपासक्तीने करू शकता. नाही हो महाराज, पण आम्हाला आमचे सगळे दोष निवृत्त करायचे, आम्हाला गंगा मातेची सेवा करायची. पण गंगा आमच्या लय लांब आहे महाराज, तिथं काही जाणं शक्य नाही. बरं बरं जाऊ दे, पण तिचं नाव घेणं तर शक्य आहे ना. पण ती लय लांब आहे ना. किती लांब आहे? तुम्हाला गंगा साधारणतः 1500 किलोमीटर आहे किमान, बरं का. 1500 किलोमीटर इथून गंगा माता आहे. काशी येईल ना तुम्हाला 1500 किलोमीटर तर सहज येईल. आम्हाला 1000 आहे म्हटलं.
1100 म्हटल्यावर तुम्हाला 1500. बरं, इथून त्या गंगा मातेचं नाव घेतल्याने तिला काय कळणार आहे? अरे गंगे गंगे तियो प्रयात योजना नाम शतैरपी. तिचं वर्णनच असं आहे, 100 योजनावर जा आणि तिचं नाव घ्या. गंगे गंगे तियो प्रयात योजना नाम शतैरपी मुच्यते सर्व पापेभ्यो सलोक विष्णू गच्छती. विष्णू लोक स गच्छती, सगळे विष्णू लोकाला जा. कोण? 100 योजनावर राहणारा पिंपळगाव नावाच्या गावातला येवल्या तालुक्यातला माणूस जर घर बसल्या गंगा 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 असं म्हणेल तर जीवनातले सगळे त्याचे दोष निवृत्त होतील. 100 योजनावर असला तर. हे वर्णन शास्त्रकारांनी केलं आणि तेच वर्णन नामदेवांनी सेवलं. वाचे म्हणता गंगा गंगा, 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 वाचे म्हणता गंगा गंगा. सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. ओ दृष्टी पडता ब्रह्मगिरी, ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी. सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. भंगा. तुम्ही फक्त घर बसल्या स्नान करते वेळी म्हणा वाचे म्हणता गंगा गंगा. अहो, गंगा हा शब्द मुखात येण्याकरता आपण सगळे आंघोळच गंगालयात करायचो महाराज. प्रत्येकाच्या घरी गंगालय होतं. कशाचं? तांब्याचं. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? यांच्यापेक्षा जाऊ द्या. होतं की नाही गंगालय? आजही आहे. फक्त घासायचा कंटाळा म्हणून आपण ती जिन्यात ठेवलं वर. आता प्रत्येकाच्या घरी गंगालय. अहो, सकाळी म्हणायची माणसं गंगालाच पाणी घाल. आता आयुष्य इतकं टप चाललं तरी माणसं टपात आंघोळ करून राहिले. अरे आयुष्यच तर टप आहे, तू टप काऊन घेऊन राहिला? गंगालयात जा, तुला शांती मिळेल. सकळ दोष जाती भंगा. गंगा 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 असं म्हणा. गंगे गंगे तियो प्रयात योजना नाम शतैरपी. सकळ माणसाचं जीवन दोषानं भरलेलं आहे. करोडपती माणूस आहे तर दोषानं भरलेला आहे. कोण धुतला तांदूळ नाही हो, दोषाचंच जगणं आहे. आपण काय इथं चोरी लपीचं काय चालतं देवाच्या दारात? जेवढे दोष घडले सगळे त्याला माहिती. त्यामुळे हे सगळे दोष त्याच्या पायावर घेऊन जा आणि म्हणा आम्हाला या दोषाचं ओझं उतरवायचंय. ते मोठं कर्ज आहे. मरायच्या आत माणसानं जसं व्यावहारिक कर्ज उतरवलं पाहिजे तसं दोषाचं पारमार्थिक सत्तेचं सुख अनुभवायचं असेल तर दोषाचं कर्ज उतरवा. आणि ते कशानेच उतरत नाही, पण गंगा मातेच्या तीर्थाच्या सेवेने ते मात्र उतरत राहते.
वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. आपले सगळ दोष निघून जातील इतकी ताकद गंगा मातेकडे. त्या विराट कोहलीला काय हो कमी आहे त्याच्याकडं, पण त्याला माहिती आहे आपली कळत न कळत काही दोष आहे. बायकोला घेऊन वृंदावनला जातो. काय नाव रे पोर त्या त्याच्या बायकोचं, विराट कोहलीच्या बायकोचं माहिती आहे ना काय नाव? मोठ्यानं सांग, मोठ्यानं सांगणार जरा. आणलं सही सांग. अनुष्का शर्मा. माझ्या बायकोचं नाव माहिती आहे का तुला? का रे हबपच्या बायकोचं नाव माहिती नाही तुला? आता आपली बायको अनुष्का बी नाही शर्मा बी नाही, त्याला काय माहिती अशी. पण त्याची बायको प्रसिद्ध आहे, ती अभिनेत्री आहे, जगविख्यात प्रसिद्ध बायको आहे त्याची, अनुष्का शर्मा नावाची. प्रसिद्ध प्लेयर आहे अष्टपैलू विराट कोहली नावाचा. पण वर्ल्ड कपची फायनल मॅच झाल्यावर बायकोला घेऊन वृंदावनला जातो. साष्टांग दंडवत घालतो प्रेमानंद महाराजांच्या चरणावर. तुळशीची माळ घालतो गळ्यात. आणि ऑन टेलिव्हिजन माईकवर सांगतो मी अंमली पदार्थाचं सेवन करत नाही, मी नॉनव्हेज खात नाही, मी दारू पित नाही. माईकवर 4 एकरावाला ऐकत नाही येवला तालुक्यातला. 4 तो म्हणतो माझ्या 4 एकर ऊस आहे. बे काय आग लावतो त्या ऊसाले, बिबट्या असतात त्याच्यात. मूर्खा काय करतं ते ऊसाले. सरकारचंही धोरण असं मुगले आजमच्या जमान्यातले वन संरक्षक कायदा पिनवू. सरकार म्हणतं बिबटे वाचले पाहिजे, माणसं मेले तरी चालतील. अरे यातले ज्ञान 1-2 तुम्हाला बिबटे लागत असतील तर काय महाराज. कसली गुरमी आणि कसला अहंकार आहे तुम्हाला मला कळत नाही. सेवाच करू वाटत नाही माणसाला. सेवा केल्याशिवाय माणसाला मेवा खाता येत नाही. सेवा करा. गंगा माता म्हणते तुमची सगळी पापं मी स्वीकारायला तयार आहे, पण माझं नाव तर घ्या प्रेमानं, माना ना मला. गंगा 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 हा शब्द प्रेमळ शब्द आहे. ज्या मुलीचं नाव गंगा आहे पहा तुम्ही, तिचं रागानं म्हणा, फार भरत गंगे म्हणाल रागानं. याच्या पलीकडं काय म्हणा गंगे, ठीक गंगे गंगे तू प्रयात, ते काही राग धरला जात नाही. ती म्हणते कसंही म्हण मी तुला फळच देईल. आनंदच आहे. अहो परिसाला वर एखाद्या ठिकाणी धातू परीस ठेवलेला आहे, त्या परिसाला खाली नदीत पाडायचं म्हणून एखाद्यानं लोखंडाचा तुकडा मारून फेकला, काय होईल? अरे तो रागानं मारून फेका, नाही तर प्रेमानं लावा. लोहाचे कनक होय परी हा स्वभाव, लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसीचं आहे, ज्ञानोबा म्हणतात. लोखंडाचं सोनं करणं हा स्वभाव परिसाचा आहे. तसं आलेल्याला व्याजा सकट चक्रवार व्याजानं जेवढं पाप झालंय, जेवढे दोष झाले, हे सगळं फेडून त्याला स्वच्छ करणं, निस्पृह करणं आणि परमार्थिक साधनेच्या योग्यतेचा करणं हा स्वभाव गंगा मातेचा आहे. म्हणून सकळच दोष जाती भंगा. आता तिथून महाराज सरळ नाशिक जिल्ह्यात आले नामदेव महाराज, आणि ते म्हटले राहू द्या, या संप्रदायात तीर्थाची दायज वा. या संप्रदायात नुसती मातीनं भरलेला डोंगर जरी पाहिला तरी तुमच्या दारात यमराजाचा फेरफटका मारायची ताकद नाही. म्हणजे काय फळ आहे आणि कोण्या पर्वताचं फळ आहे? अभंगाचं दुसरं चरण. दृष्टी पडता ब्रह्मगी, दृष्टी पडता ब्रह्मगी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. हा दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. ध्यास नाही, ध्यास नाही यमपुरी, हा दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. त्यासी नाही, त्यासी नाही यमपुरी,
काय यमपुरीला जायची गरज नाही. कोणाला? दृष्टी पडता ब्रह्मगिरी, डोळ्यानं पर्वत पाहला, ब्रह्मगिरी पाहला, तरी आपली यमपुरी चुकवण्याची सुलभ साधना आपल्या परंपरेमध्ये. तुम्ही कशानंही यमपुरी चुकवण्याचा प्रयत्न करा, चुकत नाही. पैशानं चुकवा, चुकत नाही. बुद्धीनं चुकवा, चुकवत नाही. अरे किती पैशावाले होऊन गेले, काय यमपुरी चुकली? कोणाची चुकली? रावणाची 7 कोटी घरं सोन्याची होती, जळाली. देवाचे पोरं देवाचं ऐकत नव्हते, सगळं सोनं देवाला हातानं बुडवावं लागलं द्वारकेचं. जा परमात्मा म्हटले कुळ आपलंय, पण पिंडार क्षेत्रामध्ये गेले. मग तेथे न चाले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल गाये, तुका म्हणत यम आज्ञा. मग तेथे न चाले काही, सत्ता संपदा राहील ठाई, पुढे संचित जाईल गाये, तुका म्हणत यम आज्ञा. यम आज्ञा, यम आज्ञा. तो कोबारा नाटामध्ये बोलतात. अरे बाबा तिथं काय चालणार आहे? मग तेथे न चले काही, तेथे म्हणजे काय घरी आहे का ते? अरे यमपुरी, त्या यमाजवळ चालत नाही काही. एकदा येवल्या तालुक्यात 4 वाजेला यम आला सकाळी. ऐका, संपलं कीर्तन. 4ला सकाळी पहाट दार वाजवलं. पिंपळगाव नावाचं गाव होतं ते. का रामभाऊचं घर आहे काय? हो. चल बाबा आवर पटकन. कोण आहे तुम्ही? यम आहे हम. अरे बापरे, 4ला आले सकाळी? हो. तुमचं आयुष्य संपलं, चला. अरे तो म्हणे पण का हो, अरे काय माणसं घरातले कोणी उठले नाही, कोणी रडायला लागलं नाही, तुमच्यासोबत कसं येऊ? एवढे चल चल, वेळ नाही बाबा आपल्याला. तो म्हणे बाबा आमचा येवला तालुका आहे, आमच्या घराचा नियम आहे, कोणी आपल्या दारात आलं तर चहा घेतल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही, तुम्ही कपभर चहा घ्या. तो म्हणे गड्या यमाला शिवाय देणारे खोपा आले, चहा पाजणार तू पहिलाच पठ्ठे आहे, ठेव चहा लवकर. त्यानं चहा ठेवला आणि त्यात गुंगीचं औषध घातलं. आता येवला तालुका शांत बसेल, काही समीकरण आहे का ते? डोकं लावणार म्हणजे लावणार. तिथे चहात गुंगीचं औषध घातलं आणि दिलं त्याला प्यायला. कब्बर चहा पिताना त्या गुंगीच्या औषधानं ते यमाला आलं गुंगी 20 मिनिट. तेवढ्यात त्यानं त्याच्या हातचा कागद घेतला. त्या 400-500 नावं होती. 200-300 तर मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचे सदस्य होते त्यात. पण पहिलं नाव रामभाऊचं होतं. तो म्हणे गड्या पहिलं नाव, त्यानं 1 नंबरचं नाव खोडलं, सगळ्यात शेवट लिहिलं. तो म्हणे 10-15 वर्ष तर सहज वाढून घेऊ आपण. 20 मिनिटानं यम भानावर आला. तो म्हणे रामभाऊ क्या पिलाय बे तुमने मेरे को? अरे हमारे उधर नहीं हो, मैं बहुत प्रसन्न हुआ. तो म्हणे रामभाऊ मी तुझ्यावर एवढा खुश झालो गड्या की ही यादी मी अगोदर वरून चालू करणार होतो, पण मी आता ठरवलं वरून नाही. तुम्ही किती डोकं लावा, पैशानं लावा, बुद्धीनं लावा, यमपुरी चुकवायला ब्रह्मगिरीच पाहावा लागणार आहे. तिथं दृष्टी पडता ब्रह्मगिरी, तया नाही यमपुरी, यमयातनेचे पितर चिंतिता ती निरंतर. तिथं काय रवरव महारवरव अंधता मिश्र, व्रजकंठ शालमलिनी वैतरणी पुयोद निरोध. किती नरकाचं वर्णन आहे आणि किती घनघोर यातना आहे. त्या यातनेचं आपल्याकडं अनेक प्रमाण आहे. पण महाराज म्हटले इतक्या कठीण यातनेलाही एक साधन फिकं करतं. ते साधन म्हणजे त्या ब्रह्मगिरीची उपासना, तीही रूपासक्तीने फक्त त्याला पहा बस. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्यासी नाही यमपुरी. पुन्हा तीर्थाकडं आले. तीर्थराज कुशावर्ताकडं. कुशावर ते करिता स्नान, त्याचे वैकुंठी राहणे. जावं सगळ्यांनाच वाटतं. आता पुण्यस्मरणाचे कीर्तन असले की मागे बॅनर लावलेलं असतं. प्रत्येकाला जाणाऱ्याला काय तरी विशेषण लिहिलेलं असतं. पुढं काय लिहितं तुमच्याकडं? स्वर्गवासी, वैकुंठवासी. हे कोणाच्या हातात आहे? तुम्ही बोर झाले का? खाली बसू का मी? कोणाच्या हातात आहे ते? अहो ते बनकर साहेब त्या बॅनर बनवणाऱ्याच्या हातात आहे. तो नाव टाईप करतो अगोदर, विशाल महाराज खोले. आता तुमचं काय घेऊ बाबा, माझं लिहितो त्याला काय. तो नाव लिहिणाऱ्याला विचारतो सांगा कुठं पाठवू यांना, स्वर्गात, वैकुंठात. मग घरचे सांगता नाही नाही स्वर्गातच पाठवा, कैलासात स्वर्गात पाठवा. आता त्या टायपिंगवाल्याच्या हातात आहे तुमचा स्वर्ग, तुमचा नर्क,
टायपिंगवाल्याशी चांगले वागा, चांगलं बोलत जा त्याच्याशी चांगले संबंध ठेवा. बॅनरवाल्यांशी, कॅमेरावाल्याशी, कृष्णाशी चांगले संबंध ठेवा. तो आपल्याला वैकुंठात पाठवू शकतो. अहो महाराज म्हटले कोणाच्या हातात नाही. पूजा जाता विठोबाची वैकुंठ वाटा भेटत. आपल्या कर्मानं, आपल्या साधनेनं आपल्याला वैकुंठ प्राप्त होऊ शकतो. जावा वाटतो वैकुंठ. वैकुंठ की वाट सुलभ अगर करणी हे तो एक ही काम करो. कुशावरती करिता स्नान. तीर्थाचं स्नान घडू द्या कधी कधी. काही लोकांना एकच स्नान आहे घरच्या बाथरूमच्या नळाचं. अरे असं काय लेखा माणूस आहे तू. अरे तो नळ खराब केला रे तुया. आंघोळ करू 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 कधीतरी तीर्थात एखादी डुबकी मार. तू एखादं डुबकी त्या तीर्थात मारली तर तुझं कल्याण तरी होईल. कुशावर ते करिता स्नान. इतकं सुंदर तीर्थ आहे. त्याचे वैकुंठी राहणे. सदैव तुझा वास वैकुंठाला असेल. आणि वैकुंठात काय आहे? प्रत्यक्ष भगवंताचं नित्य दर्शन आहे. यक्ष किन्नर मुनी जपी तपी सिद्ध साधक. वैकुंठ सामान्य नाही महाराज. त्या सुखाच्या बाबतीत वैकुंठ देवानं सोडलं असलं तरी सुखाचं वर्णन वैकुंठाकडेच आहे. ज्या सुखा कारणे देव वेडावला. 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 वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला. ज्या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला. ज्या सुखा कारणे देव वेडावला. तुका मने त्यानी केली वैकुंठ मेदिनी. केली वैकुंठ मेदिनी. केली वैकुंठ मेदिनी. तुका मने त्याने केली वैकुंठ मेदिनी. केली वैकुंठ मेदिनी. केली वैकुंठ मेदिनी. नावडे वैकुंठ शेजाचे शयन. नावडे वैकुंठ शेजाचे शयन. नावडे वैकुंठ शेजाचे शयन. शेजाचे शयन. नावडे वैकुंठ शेजाचे शयन. शेजाचे शयन. वैष्णव सदन. वैष्णव सदन आवडले. वैष्णव सदन. वैष्णव सदन आवडले. तिन्ही प्रमाण वैष्णवाच्या सदनाच्या आणि वैकुंठाची तुलना करणारे प्रमाण आहे. आम्ही इथं राहायला परवडलो. अर्धे वैष्णवाच्या घरी राहतो. इतक्या त्याच्या व्यवस्था आहे. पण त्याच्या व्यवस्थेत ती जी व्यवस्था झाली ती यांच्या साधनेमुळे झाली. तो म्हणतो इथं राहणं काय आणि तिथं राहणं काय सारखंच आहे. मला या वैष्णवाच्या घराला राहू द्या. वैष्णवाचं घर वैकुंठाप्रमाणे पुण्यवान आहे. हे जर जगन्नियंता मानत असेल तर वैष्णव जी उपासना करतो ती उपासना वैकुंठाला नेणार नाही. हे तुम्ही कसं नाकारता? म्हणून कुशावर ते करिता स्नान. त्याचे वैकुंठी राहणे. दृष्टी पडता ब्रह्मगिरी. त्यासी नाही यमपुरी विठोबा रघुमाई. हरि दे दे विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. 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 विठोबा रखुमाई. 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 विठोबा रखुमाई.
ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की कुमाई 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 हरिदेव विठोबार कुमाई हरिदेव विठोबार कुमाई कुमाई विठोबार 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 कुमाई जय विठोबार कुमाई 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 जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई बोला पंढरी भगवान की जय श्रीमनादी शक्ती मुक्ताबाई की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नर्मदे विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान साखया सोपान मुक्ताबाई ज्ञान साखया निवृत्तीनाथाचंही भजन झालं पांडुरंगाचंही भजन झालं योगा नाही का फार आनंद आहे पैठणी बिठणी एकदम शॉली बिली सगळं नाही सगळी जीवाभावाची मंडळी या अनेकांच्या घरी कीर्तनं केलेली आहे काहींच्या घरी कीर्तन केलेली आहे करायची आहे असे सगळे जीवाभावाची माणसं आहेत माळकरी झाली परवा मुक्ताबाईच्या वारीला आले होते कैलासराव परिवार घेऊन आले फोन केला मला इतकं तळमळीनं म्हटलं नाही मला माळच घालायची बाबा म्हटलं माझ्या गळ्यात माळ होती 10 वर्षापूर्वी पण माझं माडीत गेल्यामुळं माझं खूप नुकसान झालं मला आता त्याची जाणीव झाली माळ घालायची परिवाराला घेऊन आले माळ घातली सदाचारी जीवनच माणसाचं महत्त्वाचं असतं एकादशीचं व्रत करा गळ्यात तुळशीची माळ घाला चोरी जारी मांस मदिरा सट्टा पत्ता जुगाराच्या लांब राहा खूप आनंद मिळतो जगण्याचा किती सुंदर आयुष्य आहे तुम्ही पहा तर खरं आहे चांगल्या माणसानं जगल्यानंतर आयुष्याचा आनंद घ्या जरा आपण आयुष्याचा आनंद घेऊन राहिलो नाही आपल्याला कळत नाही मिळत नाही पुन्हा पुन्हा फारच वाईट आहे मला तरुण पोरगा ॲडमिट केला ते जाधव डॉक्टरांचा मला फोन झाला तरुण मुलगा दिसायला बाहेरून इतका ताकदवान आम्हाला कल्पनासुद्धा नाही तो व्यसनाच्या आहारी गेला अगदी
त्याचं डॉक्टरांचा फोन आला, महाराज याचे दोन्ही लिव्हर खराब झाले, आता स्वादुपिंड याचं काही दिवसानं काम करणं बंद पडणार आहे, त्याला 15 दिवस फक्त आईस्क्रीम द्यायचं आहे, थंड जेवढं द्यायचं आहे तेवढं, अशी परिस्थिती. शरीर संपलं ना महाराज, सगळं जग तुमच्याकरता संपलं, ध्यानात ठेवा. तुम्ही संपले की झालं, हा इतिहास कोण दखल घेतं. आपण हॅपी राहा, आनंदी राहा, आणि आनंदी राहण्याकरता भगवंताच्या विचारात राहा, सदैव मस्तीत राहायचं परमार्थाच्या. वेगळी नशा आहे, तुकोबारांचा गाथा आहे, याच्या पलीकडं काय नशा आहे. ज्ञानेश्वरीसारखी नशा नाही, गाथेसारखी नशा नाही, भजनासारखी नशा नाही. जेव्हा जेव्हा मन उद्विग्न होईल, उदास होईल, उद्विग्न होईल, तेव्हा तेव्हा भजन आठवा. भजन हे अमृत रस का प्याला, श्याम सवेरे पिना, करते करते भजन प्रभु का, इस मस्ती में जीना, भजन बिना चैन नाये राम, भजन बिना चैन नाये राम. मना सदैव ते भजनच माझा सहारा आहे, भजनच मला सांभाळणार आहे, भजनच मला जगवणार आहे. रममान होऊन जा त्या भजनामध्ये. त्यामुळे एकदा माणूस असं वारं फिरलं पाहिजे भजनाचं. अवचित भरला वारा या मल्हारी देवाचा, 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 युगाचा देवारा, युगाचा देवारा, निजबोधाचा घुमारा, निर्लबोधाचा घुमारा. अवचित भरला वारा या मल्हारी देवाचा, अवचित भरला वारा या मल्हारी देवाचा, अवचित भरला वारा या मल्हारी देवाचा, अवचित भरला वारा या मल्हारी देवाचा. नाथ महाराज म्हटले वारं भरलं आमच्या अंगात काय वारं नाही का? तसं माणसाला परमार्थाचं वारं भरावं. कायम उद्विग्न दिसला पाहिजे, माणूस बेभान दिसला पाहिजे, त्याच्या मस्तीतच रोज दिवसभर काम करा, पहा तुमचं मन नीट राहतं. आपल्याला आरामाची सवय पडली ना आरामाची सवय पडली. काय करता आरामाचं आणि हरामाचं? करोडपती आहे लोक, कवळीचं सुख नाही सोयीच्या टोका इतकं घरात, ना बायको नवऱ्याला मानते ना लेकर बापाला मानता. काय आग लावता त्याला? ठेवा 2 पैसे कमी घरात, पण आनंद ठेवा परमार्थाचा. तुमची बायको जर प्रेमानं संध्याकाळी हरिपाठ घेत असेल, दररोज देवपूजा चालली असेल, किलबिलाट घरात असेल, त्याच्यापेक्षा सुखी घर नाही या जगात. काय सांगावं तुम्हाला आता? अरे ही सुखी घराची व्याख्या आहे. काही करोड रुपये घरात पडले, पण घरात कोणाचा ताळा मिळ नाही. काय कुत्र्यासोबत माणसाला हिंडावं लागतंय, कुत्र्याचंच खानपान करावं लागतंय. आयुष्य चाललं लोकांची कुत्र्याची सेवा करता करता. देवाची सेवा करायला पैदा झालेले कुत्र्याच्या सेवेत लागले. पाव काय बदल झाली, काय क्रांती झाली या देशाची. माणसं म्हणता पुढे आलो, अरे होतो त्याच्यापेक्षा मागं आलो. तुला काय कळून राहिलं भल्या माणसा? 2017 जिओ आलं, त्याच्या अगोदर माणसं लाईट बंद केल्यावर झोपायची, आता नेट बंद केल्याशिवाय माणसं झोपत नाही. अंबानीनं अगोदर फुकट वाटले सिम कार्ड, जिओ फुकट आहे, फुकट आहे. आता 350चं रिचार्ज मारा, संपलं की खोका होतो मोबाईल, इनकमिंग बी येत नाही. आपल्याला आठवून राहिलं नाही ते लाईफ टाईम प्रीपेड होतं, ते गेलो कुठं? मग आपण तर केलं होते ते कार्ड. पृथ्वी सगळी गोल आहे, पण सुधरून राहिलं नाही. काय चाललंय? कसं होतं ते सांगू का तुम्हाला? जगातली सगळ्यात मोठी समस्या आहे, सगळ्यात मोठी समस्या आहे पहिली, माणसाच्या हाताला काम नाही. दुसरी सगळ्यात मोठी समस्या आहे, कामाला माणसं भेटत नाही. पहिली समस्या हाताला काम नाही, दुसरी समस्या आहे कामाला माणसं भेटत नाही, आणि तिसरी समस्या आहे जे कामाला भेटले ते येईल कामच येत नाही. पृथ्वी गोल आहे, सुधरून राहिलं नाही. ह्याच्यातून बाहेर कसं निघता, पुढं कसं जाता, काहीच कळत नाही, उत्तर देऊ शकत नाही, अशी परिस्थिती झाली. परवा माझ्या मित्राचा फोन आला, म्हणे पोरगी जरा उंच आहे माझ्यापेक्षा, पाहायला गेलतो. म्हटलं करून टाक, भेटून राहिली हेच भाग्य आहे तुझे. नाही म्हणे पण माझ्यापेक्षा उंच होते. म्हटलं माझी बायको 7 फुटाची आहे. माझी बायको ऐकून राहिली, काय सांगून राहिले म्हणे, माझी उंची 7 फूट आहे का? म्हटलं मी जिभेसहित सांगून राहिलो. 1-1.5 फूट तर धरा सांग जिभेची.
त्याच्यापेक्षा आहे ते स्वीकारून पुढं झाला. प्रत्येकालाच वाटतं नवीन काही होईल आयुष्यात, नवीन काही होईल. काहीच होत नसतं. जाणारा दिवसच आनंदाचा असतो. आहे तो दिवसच आनंदाचा असतो. कोण म्हणत होतं अजितदादा अजून वाटत नाही ना, अजितदादा गेले या राज्यातून. सर विश्वास होत नाही. त्यांची जुनी भाषणं ऐकली की असं वाटतं हा माणूस आहेच. असतं झाला माणसाचा. माणूस संपला. काहीच नसतं महाराज, कोणीच नसतं कोणाचं. अरे या लोकांपेक्षा ना आपण फार छोटी माणसं आहे. पा करोडमध्ये व्यवहार नाही आपला अजून. हजारो करोड, नुसते करोड नाही, हजारो करोड रुपयाच्या मालमत्ता दुसऱ्याच्या नावावर असतील या लोकांच्या. पण मृत्यू ही अशी घटना आहे महाराज, क्षणात माणसाचं सगळं होत्याच नव्हतं करते. त्या मरणाची आठवण ठेवा आणि अशी काहीतरी सेवा उपासना आपल्या आयुष्यात करा. सगळ्यात महत्वाची सेवा करा, एखादी तरी परिक्रमा करा. अहो पण त्या परिक्रमेचं पुण्य काय? महाराज म्हटले तुम्ही प्रदक्षिणा कोणती करा त्याचा उल्लेख केला नाही. पण प्रदक्षिणा ब्रह्मगिरीची करा, प्रदक्षिणा नर्मदा मातेची करा, प्रदक्षिणा आळंदी क्षेत्राची करा, मुक्ताईनगराची करा, पंढरीची करा, पंचक्रोशी परिक्रमा करा, कोणतीही परिक्रमा करा, त्याच्या पुण्याचा पारावार राहणार नाही. ऐकूया धावता अभंगाचं शेवटचं चरण. नम म्हणे प्रदक्षिण, नम म्हणे प्रदक्षिण, नम म्हणे प्रदक्षिण, नम म्हणे प्रदक्षिण. ज्या पुण्या नाही गणना, त्याच्या पुण्य नाही गणना. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. त्याचा पुण्य नाही गणना, त्याचा पुण्य नाही गणना. पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता निवृत्ती ज्ञानदेव सोपानबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञान. वरल्याळीला तुम्ही सावध राहावे. वरल्याळीला, वरल्याळीला तुम्ही सावध राहावे. वरल्याळीला गाडी वाजवा जरा सगळे. वरल्याळीला तुम्ही सावध राहावे. वरल्याळीला, वरल्याळीला तुम्ही सावध राहावे. वरल्याळीला पाटील बुवाला मग लावून सळे. पाटील बुवाला, पाटील बुवाला मग लावून सळे. पाटील बुवाला विठ्ठी आईल बा मग पडेल ठावे. विठ्ठी आईल बा मग पडेल ठावे. पडेल ठावे, पडेल ठावे. पडेल ठावे. पडेल ठावे. पिंगळा 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 महाद्वारी, कोणी बोलत होती का पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोली बोलत रेखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत रेखा. पिंगळा महाद्वारी. वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे. वर्धमान गोडी दोन वर्धमान गोडी. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. वर्धमान गोडी दादा वर्धमान गोडी. लटिकन बोलू आम्ही वर्तमान कोटे. लटकन बोलू आम्ही वर्धमान गोडी. लटिकन बोलू आम्ही वर्तमान कोटे. लटकन बोलू आम्ही वर्धमान गोडी. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा गे, पिंगा ग बाई पिंगा. अवघा समोर आवाज जे समीकरण आहे आणि खूप त्याचा आम्हालाही आनंद आहे की नाही. सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. उत्तम आबा गायकवाड, आमचे योगेश महाराज, आमचे भैया आदी करून सगळीच महाराज मंडळी, आमचे लखनदादा आदी करून या सगळ्या गुरुकुलात, कोणाच्या संस्थेतले दीपक महाराजांच्या गुरुकुलातले सगळे विद्यार्थी आहेत. शंकरदादांनी उत्तम सिस्टीम लावली. कृष्णा थांबला. कल्पेशरावांनी चांगलं नियोजन केलं, त्यांनाही धन्यवाद देतो. परिक्रमा वाशिंच्या जातून कल्पेशरावांचा सत्कार करूया. चांगला आशीर्वाद तुम्हाला मिळाला की
बाबा तुम्हीच करा, त्यांचा जन्मदिवस आहे, इथं करा सन्मान या. आता म्हणा निवृत्ती राया निवृत्ती राया सोपानोता बाई ज्ञान सखया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपानोता बाई ज्ञान सखया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया चांगली परिक्रमा या परिवारामध्ये भाऊसाहेबांनी केली. दोघंही मुलं फार पुण्यवान आहेत, नशीबवान आहे. कुठं रविभाऊ कुठे आहेत आणि गोविंदराव कुठे आहेत? रविभाऊ तुम्ही मोठे ना, लहान मोठे कोण? ते मोठे. वा, दोघंही मुलं तुम्ही नशीबवान आहात. परिक्रमावाशी असलेल्या बापाचं दैवत तुम्हाला पितृछत्र म्हणून लाभलं. खूप भाग्य. हे भाग्य भेटायला काय तुमच्या वडिलांनी पुण्य केली असेल, ते आयुष्यभर अशा उपासक वडिलांचा, आईचा आपण चांगल्या पद्धतीने सांभाळ कराल. तो करताय, यात कोणतीही आमच्या मनात शंका नाही. आता खूप आनंद आहे. वडिलांचा 16 पोरांनी केला, याचंही खूप कौतुक आहे, याचा खूप आनंद आहे. सुना नशीबवान आहेत की असा सासरा तुम्हाला मिळाला, उपासना करणार. तर सासरी उपासना सगळी सपासना आहे जीवनात. काय नाही, घरात घर सोडावं वाटत नाही सासऱ्याला. तर मग तुम्ही घरात काय करतो बाबा? घर कोंबळावून माणसानं जीवन जगू नये. मुक्त कंठानं आयुष्य जगावं. देव धर्म देश याच्याशी संलग्न आयुष्य आपण जगावं आणि ते आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात यावं ही प्रार्थना या निमित्तानं करूया. भाऊसाहेबांना पुनश्च शुभेच्छा देऊया. वाणीला विराम देऊया. विठ्ठल